आज संजयजी पांडे यांच्या नेतृत्वामध्ये सिंटाचे सर्व कलाकार, सर्व मॅनेजमेंटची बॉडी त्यांच्या संघटनेची आज भेटायला आली होती. त्यांच्या माध्यमातून फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणारे जेवढे कलाकार आहेत, सहकलाकार आहेत, नायक, सहनायक, हे जेवढे लोक आहेत यांच्यावर होत असलेले जे अन्याय आहे या बाबतीत त्यांनी आज चर्चा केली आणि या सगळ्यांच्या दृष्टीने प्रभावीपणे त्यांच्यावर होत असलेला अन्याय दूर करण्याच्या दृष्टीने काही उपाययोजना करता येतील का आणि सोबतच त्यासाठी काही स्पेशल ट्रिब्युनल करता येईल का, या सर्व गोष्टींवर आता चर्चा झाली आणि निश्चित येणाऱ्या काळात आम्ही त्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन आम्ही करतोय. माननीय मंत्री महोदयाने सगळंच सांगितलेलं आहे. आपले महाराष्ट्र सरकारचे आदरणीय मंत्री लेबर मिनिस्टर कुलकर साहेब यांच्याशी आम्ही निवेदन घेऊन आलो होतो. जॉनीभाई, मोती सप्रूजी, बिंदू तारा सिंगजी आणि आमच्या सिंटाच्या सेक्रेटरी उपासना सिंगजी आणि आमचे मित्र आणि अतिशय तडफदार असे कार्यकर्ते संजय पांडेजी यांच्याबरोबर हे निवेदन असं घेऊन आलं की इंडस्ट्रीमध्ये गेली कित्येक वर्ष आम्ही काम करतो. एक चॅनलच्या 1000 चॅनल झाल्या. छोटे छोटे जे कलाकार असतात त्या कलाकारांचं जे पेमेंट असतं, म्हणजे एखाद्या साध्या माणसाने जर एक दिवस मजुरी केली तर त्याला संध्याकाळी पेमेंट मिळतं किंवा 2 दिवसांनी पेमेंट मिळतं. इथे 90 दिवसाचे 120ही होतात, 300 दिवसही होतात. एखाद्या वेळेला त्या 2 दिवसाच्या पेमेंटचे त्याला बिचाऱ्याला इतके चप्पल घासावे लागतात की त्याचं पेमेंटही कधी कधी मिळत नाही. काही लोक फसवून निघून जातात. त्याचं रेग्युलरायझेशन व्हावं. आणि दुसरं, त्या जे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत ते इतके अनइवन आणि इतके भयंकर कॉन्ट्रॅक्ट बनवतात लोक, ते स्टँडर्डाइज कॉन्ट्रॅक्ट व्हावेत आणि ह्या आर्टिस्टचं जे पेमेंट आहे ते 35 दिवसांनी त्यांना पेमेंट मिळावंच, ही आग्रहाची विनंती आम्ही लेबर मिनिस्टरना करायला हवंय. आणि त्याच्यासाठी काय काय उपाययोजना करावीत, कसं लॉ मध्ये राहून त्या लॉला जो 2010चा कायदा आहे किंवा 81चा कायदा आहे त्याच्या अंतर्गत याला कसं सशक्त बनवता येईल याच्या दृष्टिकोनातून त्यांनी खूपच पॉझिटिव्हली आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आम्हाला आशा आहे की ह्या काही दिवसातच याचं खूप चांगलं चित्र बघायला मिळेल. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.